नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव। पण 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव। पण 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे, देशांतर्गत बाजारामध्ये सध्या मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय आहे, आंतरराष्ट्रीय बाजाराचं परिदृश्य काय आहे, सगळं बघणं गरजेचं आहे। सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशामध्ये सोयाबीनचा भाव 4200 ते 4500 च्या दरम्यान आहे। देशामध्ये दिवसाला सोयाबीनची आवक 1.5 लाख क्विंटलच्या दरम्यान आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन येण्यासाठी थोडा अवधी आहे। याचा अर्थ लक्षात घ्या की 1 तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव बदलण्याची शक्यता ही देशांतर्गत बाजाराच्या परिस्थितीमुळेच आहे। सध्या जी सोयाबीनची आवक 1.5 लाख क्विंटलच्या दरम्यान आहे, ही आवक 1 तारखेनंतर कमी होणार, कारण देशातील सोयाबीनचा शिल्लक साठा निच्चांकी स्तरावरती पोहोचत आहे। यामुळे 1.5 लाख क्विंटलची ही आवक जर 1 तारखेपर्यंत आपल्याला 1 लाख क्विंटल पर्यंत येताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको। म्हणजे 1 तारखेनंतर आपल्याला सोयाबीनची आवक बऱ्यापैकी या ठिकाणी कमी होताना दिसणार आहे आणि ही असणारी कमी आवक सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण करणार। यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी प्रचंड तेजी आपल्याला दिसून येणार आणि या तेजीमध्ये जर 1 तारखेनंतर सोयाबीनचे बाजारभाव 200 रुपयाने वाढले तर आश्चर्य वाटायला नको। फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, तेजी टिकण्याची शक्यता नसल्या कारणास्तव 1 तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात तेजी आली की तिथं आपल्यापाशी असणाऱ्या उपयुक्त सोयाबीनपैकी आर्थिक गरजेनुसार जेवढं सोयाबीन विकायचं तेवढं विका, ज्यामुळे होईल आपल्याला प्रत्येक तेजीमध्ये या ठिकाणी फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.